जसं की तुम्हाला माहितीच असेल, मी नाही का ट्रॅव्हलिंग कंपनीमध्ये पार्ट टाइम फ्रीलान्सिंग करतो आणि त्यातून आता सह्याद्रीमध्ये काजवा महोत्सव चालू झालाय आणि त्यामुळेच मला एक ग्रुप घेऊन राजमाची किल्ल्यावर काजवे बघायला जायचं होतं. मग काय नेहमीप्रमाणे बॅग भरली आणि नारायणगाव स्टँड गाठलं. तिथून पुण्याला जाणारी लालपरी पकडली. आवडीची खिडकीची सीट सुद्धा भेटली. कानात हेडफोन घालून खिडकीच्या बाहेरचं दृश्य बघत पुण्याला पोहोचलो. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आल्यावर मला थोरू भेटला. थोरू म्हणजे शुभम. तिथून आम्ही लोणावळ्याला जाणारी लोकल पकडली. शनिवार असल्यामुळे लोकलला चांगलीच गर्दी होती. त्यामुळे शेवटपर्यंत उभं राहून प्रवास केला आणि मग जाऊन आम्ही लोणावळ्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. सगळ्या पार्टिसिपेंटला एकत्र जमून उद्यावाडीला जाणाऱ्या गाडीमध्ये बसवलं. राजमाचीला जाण्यासाठी लोणावळ्यावरून 16 किलोमीटरच्या जंगलामधून रस्त्याने जावं लागतं आणि रस्त्याची अवस्था पण खूप जास्त खराब आहे. असो, सगळीकडे लाल मातीचा फुफाटा उडवत आम्ही उद्यावाडीमध्ये पोहोचलो. जराही वेळ न घालवता मी सगळ्यांना सोबत घेतलं आणि किल्ल्यावर जायला निघालो. कड्यावर जाताना हे पुरातन भैरवनाथाचं मंदिर लागलं. दगडात बांधलेल्या आणि नंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर गेल्यावर पडक्या अवस्थेत असलेला गोमुखी दरवाजा लागला. थोडस पुढे गेल्यावर एक संद कातात कोरलेलं हे धान्याचं कोठार लागलं. त्यानंतर आम्ही पूर्ण गड चढून माथ्यावर गेलो. वरतून एक मस्त सूर्यास्त बघितला. सर्वांना सोबत बसून गडाचा इतिहास आणि भूगोल समजून सांगितला आणि नंतर गड उतरवायला घेतला. वाटेची झाडी लागली होती ना, तिथे खूप सारे काजवे बघितले. त्यांचे खूप सारे फोटो आणि व्हिडिओ पण काढले आणि सोबतच त्यांना त्रास होणार नाही याची पण काळजी घेतली. रात्री टेंट लावून मस्तपैकी सर्वांनी कॅम्पिंग केली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा टेंट वगैरे आवरलं, बॅग भरली आणि गोंदनेश्वर मंदिराकडे जाऊन दर्शन घेतलं. जर तुम्ही राजमाचीला येणार असाल ना, तर या मंदिरात भेट द्यायला अजिबात विसरू नका. बेंडरच्या घरी आल्यावर सगळ्यांना नाश्ता करायला पोहे आणि चहा वाटले. नंतर रिटर्न जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो आणि पुढचा प्रवास सुरू केला. पण आता जर तुम्हाला तो व्लॉग बघायचा असेल तर सगळ्यात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. चला तर आता मग भेटूया पुढच्या भागात डायरेक्ट राजगडावर.